आता आपण न्यूमेरिकल म्हणतोय 3-12-3-15 समर 2024 क्वेश्चन नंबर 5B MSBT जे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटरची जी मुलं आहेत किंवा ENTC ह्या मुलांसाठी जो सब्जेक्ट आहे सेकंड इयरला सेकंड सेमिस्टरमध्ये त्या रिलेटेड हा क्वेश्चन्स आहे जो आहे क्वेश्चन बघूया. इफ अ 3 फेज 450 व्होल्ट आता इथे देताना थोडंसं केलेलं आहे 450 व्होल्ट 50 हर्ट्ज सप्लाय is connected in balance 3 phase star connected load of a impedance is 4 plus j 5.6 ohm per phase. Calculate phase current I phase म्हणजे phase current, phase voltage V phase म्हणजे phase voltage, power factor PF म्हणजे active power and current I हे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, चला तर मग फाइंड आउट करू काय काय. तर ह्यामध्ये थोडंसं तुम्ही बघितला तर गिवन डेटा काय काय दिलेलं ते पहिला बघू. गिवन डेटा ओके. गिवन डेटामध्ये 3 फेज आहे बॅलन्स सिस्टीम. व्होल्टेज दिलेला आहे V 415 व्होल्ट. ओके. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्स. क्लिअर. नंतर कनेक्शन आहे स्टार, लक्षात ठेवा स्टार कनेक्शन. स्टार कनेक्शनमध्ये काय असतं, करंट सेम असतो. कुठला, I फेज इज इक्वल टू IL म्हणजे हा दिलेला आपल्याला IL. ओके. आणि व्होल्टेज सेम, व्होल्टेज डिफरंट असतं म्हणजे V फेज इज इक्वल टू √3 टाइम्स VL म्हणजे फेजच्या √3 टाइम्समध्ये L असतो. ओके, सॉरी डिवायडेड बाय, हे रिव्हर्स झालं आहे आपलं. VL इज इक्वल टू √3 टाइम्स V फेज असं हे आपलं न्यूमेरिकल आहे. ओके. तर दिलेलं आहे काय काय त्यानुसार बघूया. नंतर आपल्याला दिलेलं आहे त्यांनी इम्पिडन्स दिलेला आहे झेड काय दिलेलं आहे 4 प्लस J 5.6 ओहो. तर आता झेडचा आणखीन एक फॉर्म्युला आहे, झेड इज इक्वल टू असतो R प्लस J XL. ओके. R म्हणजे रेजिस्टन्स, XL म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. तर ह्या दोन्ही इक्वेशनचं जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला भेटतो R इज इक्वल टू येतो 4. ओके. XL इज इक्वल टू येतो 5.6. बरोबर. मग आता ह्यातनं आपण कॅल्क्युलेट करूया टोटल काय करूया. ही जी झेडची ही जी व्हॅल्यू दिलेली आहे ही आपल्याला दिलेली आहे इमॅजिनरीमध्ये. जे जो असतो हा इमॅजिनरी टर्म इंडिकेट करतो. मग आपण जी RMS व्हॅल्यू आहे ती फाइंड करूया. मग झेड इज इक्वल टू काय येणार √R² प्लस XL². मग रूटमध्ये काय येणार, R किती दिलेला आहे 4² प्लस 5.6². क्लिअर. कॅल्क्युलेटरमध्ये व्हॅल्यू टाकूया आपण. ओके. √ ब्रॅकेटमध्ये 4². ओके. तर आपण डबल ब्रॅकेट करूया 4² ब्रॅकेट कंप्लीट प्लस ब्रॅकेटमध्ये 5.6 ब्रॅकेट कंप्लीट. ओके. किती येते 6.88. झेड किती आला आपला 6.88 युनिट असते याचं ओहम. हे आपल्याला इमॅजिनरी व्हॅल्यूमधनं आपण ॲक्च्युअल ट्रू व्हॅल्यू जी असते ती आपण फाइंड आउट केली. यानंतर फाइंड करूया आपण एक एक टर्म. फेज करंट फाइंड करूया. ओके. I फेज फर्स्ट. I फेज इज इक्वल टू काय हो, करंट इज इक्वल टू व्होल्टेज डिवाइड बाय इम्पिडन्स V डिवाइड बाय Z. V किती आहे, व्होल्टेज दिले का बघा, दिलेला आहे 450. आता इथं फेज आहे बरोबर. मग आपल्याला हा पण काय मिळणार आहे, फेजच कॅल्क्युलेट करायला लागणार बरोबर. झेड पण फेजच. आपल्याला V फेज आहे का आपल्याकडं नाही, कारण ही जी व्हॅल्यू दिलेली असते ही दिलेली असते आपल्याला लाईन. मग आपल्याला कन्वर्जन करायला लागणार परत आपल्याला फेजमध्ये. जे VL आहे त्याचं कन्वर्जन करायला लागणार V फेजमध्ये. मग V फेज इज इक्वल टू काय हो बघा, VL इज इक्वल टू दिलेला आहे. VL इज इक्वल टू √3 V फेज. मग V फेज इज इक्वल टू काय येणार VL डिवाइड बाय √3. हे मल्टिप्लिकेशनमध्ये. इकडे आल्यावर काय होणार डिव्हिजनमध्ये. मग V फेज इज इक्वल टू काय येणार, VL किती दिलेला आहे 450 डिवाइड बाय √3. कॅल्क्युलेटरमध्ये व्हॅल्यू करू
450 डिवाइड बाय √3. आन्सर येतं 239.6 व्होल्ट. हा आला आपल्याला व्ही फेज. आता इथं बघा आपल्याला व्ही फेज पण आपण कॅल्क्युलेट केला सायमल्टेनियसली. आता आपल्याला इथं मिळालेला आहे. ओके, मग ह्या सगळ्या व्हॅल्यू इथं करू. बघा आय फेज इज इक्वल टू व्ही फेज डिवाइड बाय झेड फेज. व्ही फेज किती काढला आपण 3239.6 डिवाइड बाय झेड किती आहे 6.88. किती येते बघू 239.6 डिवाइड बाय 6.88. तर व्हॅल्यू येते 34.82 एम्पियर. हे आले आपले आय फेज. पण हे कनेक्शन कुठलं आहे आपलं स्टार कनेक्शन. स्टार कनेक्शनमध्ये फेज व्हॅल्यू म्हणजे फेज करंट आणि लाईन करंट हे दोन्ही पण सेम असतात. म्हणजे हीच व्हॅल्यू कशाची आपली आय एलची आहे. बरोबर. मग सायमल्टेनियस आपल्याला भरपूर ह्यात ॲट अ टाईम 2 सॉल्व झाले. आय फेज पण भेटला, आय एल पण भेटला, दोन्ही भेटले. नेक्स्ट आहे पॉवर फॅक्टर. तर पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय हो. पॉवर फॅक्टर म्हणजे काय कॉस फाय. बरोबर. पॉवर फॅक्टर म्हणजेच कॉस फाय. फॉर्म्युला काय आर अपॉन झेड. आता आर दिलेला आहे किती काढला आपण 4. बरोबर 4. आर आहे 4. झेड किती आहे 6.88. किती येते बघूया पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस फाय. किती येते बघूया. ओके, किती 4 भागिले 6.88 किती तो 0.581. पॉईंट नंतर 3 डिजिट लिहू. इथं आपल्याला पॉवर फॅक्टर मिळाला. बघा हा पॉवर फॅक्टर. आपण काय करू कॉस फाय मिळाला आहे ना आपण फायची व्हॅल्यू काढून घेऊ म्हणजे नंतर आपल्याला रिॲक्टिव्ह पॉवर काढायला सोपं जाईल. बघा कॉस फाय किती मिळाला आहे 0.581. मग फाय इज इक्वल टू काय येणार कॉस इनवर्स 0.581. आता कास हा मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे आल्यावर डिव्हिजन म्हणजे इनवर्स होतो. मग हा कसा फाइंड करायचा शिफ्ट प्रेस करायचा आणि कॉस प्रेस करायचा म्हणजे कॉस इनवर्स येतो. किती आहे हो 0.581 ब्रॅकेट कंप्लीट. किती येतो म्हणजे फाय अँगल आला इथं 54.47 डिग्री. ओके, आता कॉस फाय हे मिळालं. मग आता काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे ॲक्टिव्ह पॉवर रिॲक्टिव्ह पॉवर. सिम्पल आहे. ॲक्टिव्ह पॉवर पीने डिनोट करतात. ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय आहे 3 फेज असल्यामुळे √3 मल्टिप्लाय व्ही एल मल्टिप्लाय आय एल मल्टिप्लाय बाय कॉस फाय. ओके, √3 मल्टिप्लाय व्ही एल किती आहे 415 मल्टिप्लाय बाय आय एल कॅल्क्युलेट केला 34.82 मल्टिप्लाय बाय कॉस फाय. कॉस फाय आपण काढला आहे 0.581. कॅल्क्युलेटरमध्ये व्हॅल्यू करू. ओके, ब्रॅकेटमध्ये टाकू √3 मल्टिप्लाय बाय 451 मल्टिप्लाय बाय 34.82 मल्टिप्लाय बाय 581. क्लिअर. किती आलेला आहे बघा हा. तर मोठी व्हॅल्यू आलेली आहे 14541.64 युनिट वॅट हे आलेले पीची व्हॅल्यू. आता इथं जर ENG प्रेस केला तर तुम्हाला नंबर ऑफ टर्न्समध्ये मिळते. बघा म्हणजे कितीला आहे पी इज इक्वल टू आलेला आहे 14.54. ओके, इथं 10⁻³ म्हणजे 10⁻³ म्हणजे किलो वॅट. हे कन्व्हर्जन केला तरी चालतं नाही केला तरी चालतं. नाही केला तर डायरेक्ट आन्सर लिहिलं तरी तुम्हाला फुल मार्क मिळून जातात. कन्व्हर्जन केलंच पाहिजेत असं काय नसतो. नेक्स्ट आहे ॲक्टिव्ह पॉवर काढली. नेक्स्ट आहे रिॲक्टिव्ह पॉवर. ओके, नेक्स्ट काढायचं आपल्याला रिॲक्टिव्ह पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवर क्यू इज इक्वल टू फॉर्म्युला काय √3 3 फेज असल्यामुळे √3 व्ही एल मल्टिप्लाय बाय आय एल मल्टिप्लाय बाय साईन फाय. ओके, आता √3 मल्टिप्लाय व्ही एल किती दिलेला आहे 450 मल्टिप्लाय बाय आय एल किती आहे 34.82 मल्टिप्लाय बाय साईन फाय. आता साईन फाय व्हॅल्यू आपण काढलेलं नाही पण फाय काढलेला आहे. मग साईन फायची व्हॅल्यू किती आहे इथे काढले बघा आपण 54.47
47. ओके क्लिअर. बघूया आता किती येते. ब्रॅकेटमध्ये टाकूया √3 मल्टिप्लाय बाय 415 मल्टिप्लाय बाय 34.82 मल्टिप्लाय बाय साईन. डायरेक्ट साईन प्रेस करायचं. ब्रॅकेटमध्ये किती आहे व्हॅल्यू 54.47. ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर किती येतं बघा 2368.60. ओके हा आलेला आहे. याचं युनिट काय असतो. रिॲक्टिव्ह पॉवरचं युनिट आपल्याला असतं VAR. रिॲक्टिव्ह पॉवरचं युनिट VAR वार असं सुद्धा म्हणतात. मग ENG प्रेस केला तुम्ही तर तुम्हाला मिळतं 20.368 के का 10⁻³ VAR. इथं भेटतो तुम्हाला Q म्हणजे तुमची रिॲक्टिव्ह पॉवर. कन्व्हर्जन केलं पाहिजे असं नाही, कन्व्हर्जन नाही केला तरी तुम्हाला चालू शकतं, मार्क भेटून जातात. फक्त जे आपण आन्सर फाइंड आउट करतो त्या प्रत्येकाचं युनिट लिहिणं थोडंसं गरजेचं आहे. कारण की जेव्हा तुम्हाला आउट मार्कांच्या जवळ जाता तेव्हा मार्क कटिंग करायच्या वेळेला तुम्हाला युनिट 2 तुम्ही करू. युनिट नसेल तर मार्क कटिंग होऊ शकतात तुमचे. क्लिअर. थँक्यू.